वार करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोण असणार आहे? अरे खरे मराठी असाल तर एक एक करून द्या. नाही तुम्हाला या बांधलांच्या खुबीत लोळवला तर नाव नाही सांगणार देशपांड्यांचा. खरंय तुमचं म्हणणं पाहिजे. आम्ही बेसावत शत्रूवर चाल करतो, पण बेसावतपणे प्रजेला लागवत नाही कधी. आम्ही प्रजेला गुलाम नाही तर प्रजेला पुत्रवत मानतो आम्ही. असेल पण आम्ही प्रजेवर अत्याचार करतो हे तुम्हाला कोणी सांगितलं? प्रजा आमचा सुद्धा आदरच करते. होय, पण तो जीवाच्या भीतीनं. विठोजी किल्लेदार आहेत दादा. त्याला म्हणावं बाजीप्रभू देशपांडे आले. बरोबर बोलते. राम राम धनी. राम राम. विठोजी किल्लेदार आपणच का? उलपण घेऊन ये. काय मग किल्लेदार, आमच्या माणसांनी जास्त त्रास न पाहिजे दिला. रायजी उलट गडाच्या तांबीची कमवत तेच करतात. हो, ही तर सुरुवात आहे. अजून लवकरच गड सचवायचा आहे आपल्याला. राजे लवकरच गडावर येणार आहे. राजा गडावर येणार आहे? येऊ देत की आम्ही हक्की काय त्यांच्या स्वागताला. अगं पोळी दे की धन्यासनी. लवकर हात पुढे करायचे. आम्ही येऊ लागता. संपले सर गडावर आली आहे. अगदी तोफासुनी गडावर चढवले. आणि त्या कशा ठार करायच्या कमरेला तलवार नसेल तर कसा दिसेल तो? तसं तोफांशिवाय गडाची शोभा उठून दिसणार आहे का? हे पहा, तुमच्या गडावर तोफा निष्ठिकाने झाले तेव्हा त्यासाठी नवीन तोफा बसवा असा राजांचा हुकूम आहे. हा आमचा यशवंतपणा. काय म्हणताय गुरुजीराव? म्हणजे तुम्ही याला ओळखता? वैजी माझ्या पोळीच्या लग्नात एकटे होते साक्षीदार. नाही समजलं नाही. अहो तरी बघा तुम्ही म्हणलं ना वा हिचा हात पिवळा केला म्हणून. पण तुमच्या ध्यानात नाही आलं जी काय ते? हिच्या गळ्यात जोडला आहे ते. अच्छा, म्हणजे हिचं लग्न झालंय तर. वैजी आणि ते बी अपत्य सांगा. तेव्हा सगळ्यांनी गडावर यायला तयार नव्हता. तुझा नवरा शिलेदार आहे स्वराज्याचा. तेव्हा तुझं गुल पाण्यावर नाही बघायचं. पंगत लागली पाहिजे पंचपक्वानांची. वैजी कोणी रात्री स्वयंपाकाला आज धनी इतकंच जेवतेलं. राहू दे हो विठ्ठलजी. राजा आली करून घे. बरं खाऊन जाणं तुमच्या खाऊ की गडावरील लोक हवे गप्पा मारत खाऊया. हो बडे कसा दिलेला
अहो सैनिकाला स्वातंत्र्याच्या भेडापायी रोज राजमा धक्कावं लागलं तेव्हा त्याच्या आयुष्यात अशी वेळ येणं म्हणजे तुमचं शक्य नाही हो. तेव्हा तुम्ही उपभोग घ्या क्षणांचा. या तुम्ही चला पिढीदार पाहूया. चला असं आहे वाटतं. स्वराज्यातला प्रत्येक गड हा स्वराज्याचा सोपानिकाच अभेद्य आहे आणि म्हणूनच त्याची गरज जास्तही या स्वराज्याच्या कार्यात आहे. खरं राजे म्हणून तर हा जसवंत किल्ला डागडुजी करून सज्ज करून ठेवलाय. त्याचा गड एकदा आपल्या नजरेत खालून घालावा अशी विनंती आहे. बाची, आमच्या माणसांच्या शौर्यावर आम्हाला जितका विश्वास आहे तितकाच आम्हाला आमच्या माणसांच्या कामगिरीवर आहे. काय दिसेगा खरं आहे ना वैजी? आता तुम्ही मनशिला प्रयत्न आहात. काही तुम्ही म्हणाल तेच खरं. मग हे सकू एकी बाई आई म्हणली जेवायला थोडा वेळ लागेल तोवर पाहुण्यातनी गोठो टाकतील पाहिजे. ही माझी लेक सकू मुली पाया पण काही बोलतेस वय माझे आंबी पाजणार वय. विठोजी, हो राजा हा सुद्धा माणूसच असतो आणि या स्वराज्याच्या कार्यामुळे आम्हाला तरी सुद्धा नगरचं जेवण मिळतं आणि त्यातून आंबे म्हणजे शक्तिवर्धक पेय. विठोजी, शबरीने उष्टवलेली पोरं प्रभू रामचंद्रांनी मोठ्या आवडीने खाली होती. मग आम्ही आंबील नाही का पिणार? ही आंबील नसून तुमच्या कुटुंबाच्या प्रेम भावनेचा रस आहे तो. आम्ही अवश्य सेवन करू. तू आईला म्हणावं पाहुणे येते. आम सकू. विठोजी, आमच्याही मुलीचं नाव सकूच आहे. तुला पाहिलं आणि तिचीच आठवण झाली. तोच निरागस भाव, तोच करारीपणा, तेच प्रेम आणि तोच हट्टी स्वभाव. विठोजी, ही तुमची लेक असून आमचीच लेक आहे. ही आमची व सईची लेक आहे. हे बाळ, तुझ्या लग्न सभा येऊन तुला प्रत्यक्षात काही देऊ शकलो नाही म्हणून ह्या भेटीचा स्वीकार कर. तुम्ही आम्हाला नाव माझं तो माझा अधिकारच आहे. कधी बघितलेली आंबील प्यायला बिगर जाता येणार नाही तुम्हाला. असं मग आज रात्रीचा मुक्कामच करू की इथं. पण हा नुसतं आंबिलीवर नाही भागायचं. तुला जे काही येत आहे ते सर्व बनव. आम्ही आनंदाने त्याचा स्वाद घेऊ. तुमच्या बोलण्याला भरून पावलं बघा. या गरीबाच्या झोपडीत तुम्ही आपण पाहुणचार केला म्हणजे आम्हाला नाही म्हणायचा. यशवंता पूर्वी पाया पडा राजांचा तेव्हा त्या हक्कासाठी आशीर्वाद घ्या त्यांचा. औक्षवंत अखंड सौभाग्यवती. चला किल्लेदार बाजी, चला आता आपण गडाची पाळणी करून येऊ. माहिती पहिल्यांदा आंबील मग बाकी संप. बरं, तुझ्या मनासारखं होऊ दे. घेऊन ये. इथं नाही जी आज या मी पाठ मांडते. सकू. विठोजी, ही तुमची लेक असून आमचीच लेक आहे. हट्टी आणि प्रेमळ. चला बाजी, लेकीच्या मनाचं समाधान करूया. चला.